नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शिव्या शाप दिल्याने नेमकं काय होतं? कधी विचार केला आहे का? आपण रागात बोललेला एक शब्द किती खोल जखम करू शकतो. शब्द दिसत नाहीत, पण त्यांच्या ओरखड्यांनी मन रक्ताबंबाळ होतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला राग पटकन येतो आणि त्या रागात आपण शिव्या देतो, शाप देतो. पण त्याचं ओझं आपल्या आयुष्यावर किती जड बसतं हे आपण लक्षातच घेत नाही. शिव्या दिल्यानं समोरच्याचं नुकसान होतच, पण सर्वात मोठं नुकसान होतं ते आपल्या मनःशांतीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं. त्याचबरोबर दुसऱ्यांना शिव्या देणे, शाप देणे हे एक प्रकारचे वाईट कृत्यच आहे आणि वाईट कर्माचे फळ हे आपल्याला मिळतच असतं. जर आपण कोणाला सतत शिव्या, शाप देत असू तर आपल्याला देखील तसंच भोगावं लागतं. त्यामुळे शिव्या शाप देताना खूप विचार करून द्या. माझं मत आहे, कुणालाही शिव्या शाप देऊच नका. आज आपण जाणून घेऊया शिव्या आणि शाप दिल्याने आयुष्यावर नेमके कोणते परिणाम होतात आणि हे टाळल्यास आपल्या जीवनात किती सुंदर बदल होऊ शकतो. पहिलं म्हणजे शब्दांमध्ये ऊर्जा असतं असं म्हणतात. या शब्दाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. शब्दाने जितकी चांगली गोष्ट घडते तितकीच वाईट गोष्ट देखील घडत असते. शब्दाने एखाद्याच्या हृदयावर तलवारीसारखे वार होऊ शकतात आणि तलवारीचा वार बरा होऊ शकतो, पण शब्दाचा वार शक्यतो बरा होत नाही. आपण जे बोलतो त्या प्रत्येक शब्दाला एक तरंग असतो. प्रेमळ शब्दांनी समोरच्याचं मन शांत होतं, तर कटू शब्दांनी जखम होते. शिवाय ही नकारात्मक ऊर्जा घेऊन येते. ही ऊर्जा आपल्याकडून बाहेर पडते आणि वातावरणात दूषित करते. त्यामुळे आपल्या आसपास तणाव, राग आणि कलह वाढतो. 2. मन अस्वस्थ होतं. शिव्या दिल्यानंतर लगेच थोडा राग कमी झाला असं वाटतं. पण काही वेळानं मन अपराधी वाटतं. आपण जे बोलतो ते चुकीचं होतं असं जाणवतं. अशा वेळी आत्मशांती हरवते. मनात पश्चाताप आणि अस्वस्थता निर्माण होते. हळूहळू हे मनावर ताण आणतं. मग मित्रमैत्रिणींनो, विचार करा, जर शिव्याशाप दिल्याने आपले मन अस्वस्थ होत असेल, आपले मन शांत राहत नसेल, तर आपण असे कर्म का करावे? 3. नाती तुटतात. आताच्या काळामध्ये नाती जपणं म्हणजे खूप कठीण होऊन बसलं आहे. अगदी साधा शब्द सुद्धा पुढच्या व्यक्तीला वाईट वाटतो. मग शिव्याशाप तर खूपच खोलवर शब्द झाले. शिव्या आणि कटू बोल नात्यांवर जखम करतात. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जुळणं अवघड असतं. शिव्या देणाऱ्या व्यक्तीकडे लोक सावधपणे वागू लागतात. त्यामुळे संवाद कमी होतो आणि नाती दुरावतात. शेवटी आपल्याला जवळचे लोक दूर जातात. जर आपल्या शिव्या देण्याने नाती तुटत असतील, तर आपण शिव्या देणे योग्य आहे का? हे एकदा स्वतःला विचारा आणि ही सवय बंद करा. 4. नकारात्मक विचार वाढतात. ज्या व्यक्तीला शिव्या द्यायची सवय लागते, त्याच्या मनात नेहमी राग, सूड किंवा त्रासदायक विचार येतात. अशा विचारांनी सकारात्मकता कमी होते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा बनतो. हळूहळू ती व्यक्ती नेहमी चिडचिडी होते. आनंदाचे क्षणही दुर्लक्ष होतात आणि अशी व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडते. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्याला घालून पाडून शिव्या देण्याची सवय असेल, तर ती सवय लगेच बंद करा. 5. आरोग्यावर परिणाम होतो. शिव्या देताना मन आणि शरीरात ताण निर्माण होतो. हा ताण दीर्घकाळ टिकला तर रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश अशा समस्या उद्भवतात. सतत रागावणं शरीराला धोकादायक वाढतं, ज्यामुळे मन शांत राहत नाही. म्हणूनच म्हणतात, शांत माणूस हा दीर्घायुष्य असतो. शिव्या देणं आरोग्य हळूहळू खालावतं. 6. मनोबल कमी होतं. शिव्या देणारा व्यक्ती स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे त्याचं आत्मबल आणि आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो आणि निर्णय चुकतात. अशा वेळी जीवनात स्थैर्य राहत नाही. मनाची ताकद कमी झाली की प्रगतीही थांबते. 7. कर्माचे परिणाम. आपण जे देतो तेच परत येतं.
ही कर्मनियमाची सत्यता आहे. शिव्या, शाप, राग हे सर्व नकारात्मक कर्म तयार करतात. जसं आपण इतरांना दाखवतो, तसंच दुःख आपल्या जीवनात परत येतं. त्यामुळे शांतता आणि सुख कमी होते. योग्य बोलणं हे उत्तम कर्म आहे. 8. प्रतिष्ठा कमी होते. सतत शिव्या देणाऱ्या व्यक्तीकडे लोक आदराने पाहत नाहीत. समाजात तिची प्रतिमा उद्ध्वस्त होते. कामाच्या ठिकठिकाणीही असा माणूस अप्रिय ठरतो. लोक त्याच्याशी बोलणं टाळतात. त्यामुळे व्यक्ती एकाकी आणि अप्रिय बनते. स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी कधीही कोणाला शिव्या देऊ नका. 9. वातावरण दूषित होतं. घरात, कामावर किंवा समाजात शिव्या दिल्या गेल्या की वातावरणात नकारात्मकता पसरते. मुलं, ज्येष्ठ, कुटुंबातील सदस्य हे सगळे त्या वातावरणाचा परिणाम घेतात. हळूहळू त्या घरात भांडण, ताण आणि अस्वस्थता वाढते. जिथे कटू शब्द असतात, तिथे शांती नसते. त्यामुळे वातावरणाचे चांगले तरंग संपतात. चला तर मग, आतापासून आपल्या शब्दांना शिव्यांचा नव्हे, आशीर्वादांचा रंग देऊया. कारण चांगले शब्द बोलले की आयुष्य सुंदर होतं, मन शांत राहतं आणि नात्यांमध्ये प्रेम वाढतं. श्री स्वामी समर्थ.